इज अ स्मार्ट, तो कसा आहे, चतुर आहे. याला काय जोडायचं आपल्याला, क्वेश्चन टॅग जोडायचा आहे. तर क्वेश्चन टॅग जोडताना काय करायचं असते, पहिले सेंटेन्स जसंच्या तसं लिहायचं असते. काय करायचं, सेंटेन्स जसंच्या तसं लिहायचं आणि नंतर काय करायचं, क्वेश्चन टॅग देऊन द्यायचा. क्वेश्चन टॅग देऊन द्यायचा. काय करायचं, इज, वाक्यात जर इज असलं काय याचं इजंट. क्वेश्चन टॅग कसा आता आपण सोडून देऊ, ही इज अ स्मार्ट. आता काय करायचं, वाक्य जसंच्या तसं लिहायचं. ही इज अ स्मार्ट, ही इज अ स्मार्ट, कॉमा द्यायचा. वाक्य जसं तसं काय करायचं, कॉमा द्यायचा. नंतर काय करायचं, क्वेश्चन टॅग द्यायचा. आता इथं काय हेल्पिंग वर्ब काय इज आहे. इजचं काय होते, इजंट. काय होते, इजंट. इजंट हे काय, ही. इथं काय जसा तसा ही घेऊन घ्यायचा आणि शेवटी काय द्यायचा, क्वेश्चन मार्क. एवढं सोपं आहे, लक्ष द्या इकडे. ही काय, ही इज अ स्मार्ट. काय केलं, सेंटेन्स जसंच्या तसं लिहिलं. शेवटी काय केलं, इजचं इजंट, ही जशा तसा क्वेश्चन मार्क. हा तुम्हाला चार्ट दिलेला आहे, त्याचा हेल्पिंग वर्बचा चार्ट दिलेला आहे आणि त्याचं क्वेश्चन टॅग काय ते पण दिलेलं आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि दुसरं एक्झाम्पल पहा, they have received all the plans. they have received all the plans. आता काय करायचं, वाक्य जसंच्या तसं लिहायचं. they have received all the plans. काय करायचं, कॉमा द्यायचा. काय करायचं, कॉमा द्यायचा आणि नंतर हॅवचं क्वेश्चन टॅग काय, हॅवंट. काय, हॅवचं काय होईल, हॅवंट. दे जसंच्या तसं. शेवटी काय द्यायचं, क्वेश्चन टॅग. क्वेश्चन मार्क द्यायचं विसरायचं नाही, क्वेश्चन टॅग द्यायचं. आता तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण. एकदम सोपं आहे, काहीच नाही, फक्त सेंटेन्स जसंच्या तसं लिहायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. इज असलं तर इजंट, एम असलं तर आरंट, आर असलं तर आरंट, वॉज असलं तर वॉजंट, वेअर असलं तर वेअरंट असं द्यायचं आणि शेवटी ही शी घ्यायचं. आलं लक्षात. तिसरे एक्झाम्पल, सीता will go to USA. सीता will go to USA. आता याला काय करायचं, आपल्याला क्वेश्चन टॅग जोडायचा आहे. काय करायचं, सेंटेन्स जसं जाईल तसं लिहायचं. सीता will go to USA. काय करायचं, कॉमा द्यायचा. काय करायचं, कॉमा द्यायचा. नंतर क्वेश्चन टॅग. इथं काय वाक्यात काय विल आहे. विलचं काय होते, वॉन्ट. लक्षात ठेवा, विलचं काय ते वॉन्ट. क्वेश्चन टॅग काय ते वॉन्ट. इथं काय सब्जेक्ट आहे आपला सीता. सीताचं काय होईल, सी होईल. वाक्यात जर मुलीचं नाव असेल काय होते, सी. वाक्यात जर मुलाचं नाव असतं मग काय झालं असतं, इथं ही. काय झालं असतं, ही. इथं काय सी. काय झालं, शेवटी क्वेश्चन मार्क. आलं लक्षात. चौथं एक्झाम्पल घेऊ आपण आता. सेंटेन्स जसंच्या तसं लिहायचं. क्वेश्चन टॅग शेवटी काय घ्यायचा, क्वेश्चन टॅग. वाक्यात जर विल आलं, विलचं काय होते वॉन्ट लिहायचं आणि मुलीचं नाव असल्यावर सी लिहायचं, मुलाचं नाव असलं तर ही घ्यायचं. आलं लक्षात. वाक्य तसं लिहायचं आणि जो हेल्पिंग वर्ब असला त्याचा क्वेश्चन टॅग हे लिहून घ्यायचं, पाठ करून घ्यायचे, लर्न करून घ्यायचे. वॉन्टचं विलचं काय झालं, वॉन्ट आणि शेवटी सी. इथं मुलीचं नाव म्हणून काय आलं, सी. आलं लक्षात. आणि चौथं, राम was a great person. राम was a great person. आता एक लक्षात घ्या, क्वेश्चन टॅग जोडायचा आपल्याला. काय करायचं, सेंटेन्स जसं या तसं लिहा. राम was a great person. काय त्याचा कॉमा द्यायचा. आता वाक्यात काय वॉज आहे, वॉजचं काय होते, क्वेश्चन टॅग वॉजंट. काय होते, वॉजंट. इथं वॉजंट. आता इथं राम आहे, राम काय मुलाचं नाव आहे, राम आहे. मग काय इथे काय येईल, ही आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हे झाले आपले
क्वेश्चन टॅग, वाक्याला दिलेल्या वाक्याला क्वेश्चन टॅग जोडायचं. काय करायचं, सेंटेन्स जसंच्या तसं लिहायचं, कॉमा द्यायचा आणि वाक्यात हेल्पिंग वर्ब कोणता आहे ते बघायचं. वाक्यात काय आहे, विल आहे, विलचं क्वेश्चन टॅग काय आहे, वॉन्ट लिहायचं. आणि वाक्यात काय मुलीचं नाव आहे, म्हणून काय सी. आता इथं काय, राम वॉज अ ग्रेट पर्सन, राम वॉज अ ग्रेट पर्सन. वाक्य जसं या तसं लिहिलं. काय लिहिलं आहे आपण का, कॉमा. इथं वॉज आहे, वॉजचं काय क्वेश्चन टॅग, वॉजंट. काय ते वॉजंट. इथं पुरुषाचं नाव आहे म्हणजे इथं मुलाचं नाव आहे, म्हणून काय ही, काय ही. आलं लक्षात. आता आपण रूल 2 बघणार आहोत. क्वेश्चन टॅगचा रूल 2. वाक्यामध्ये काय, सेंटेन्स मध्ये नॉट आल्यास काय करायचं, क्वेश्चन टॅग कसा जोडायचा ते बघणार आहोत. काय करायचं, वाक्यात काय करायचं, सेंटेन्स नॉट आल्यास, सेंटेन्स मध्ये नॉट आल्यास काय करायचं ते बघणार आहोत. काय इथं एक वाक्य बघा इकडे, सेंटेन्स काय, आय एम नॉट अ डॉक्टर, मी डॉक्टर नाही आहे. याला काय करायचं, आपल्याला क्वेश्चन टॅग जोडायचा आहे. काय करायचं, वाक्य जसं मी काय लिहिलं, वाक्य जसं तसं लिहायचं. आय एम नॉट अ डॉक्टर, काय, आय एम नॉट अ डॉक्टर, कॉमा. आता इथं ऑलरेडी नॉट आहे, म्हणजे इथं नॉट इन डबल, इथं आरंट होईल का, नाही. इथं ऑलरेडी नॉट आहे, मग काय करायचं, शेवटी जसं तसं एम जसंच्या तसं आलं, एम आय जसंच्या तसा, आणि शेवटी काय येईल, क्वेश्चन मार्क. आलं लक्षात. वाक्यात नॉट आहे म्हणजे आपल्याला आरंट करायचं काम नाही. लक्ष द्या. रूल 2 काय, सेंटेन्स मध्ये नॉट आल्यास एमचं काय होईल, एमच होईल. आय जसं तसा, शेवटी क्वेश्चन मार्क. दुसरं काय, राजेश इज नॉट अ फुटबॉल प्लेयर, राजेश काय आहे, फुटबॉल प्लेयर नाही आहे. आता याला क्वेश्चन टॅग जोडायचा आपल्याला. काय करसा, वाक्य जसं तसं लिहायचं. राजेश इज नॉट ए फुटबॉल प्लेयर, काय झालं, कॉमा. काय घ्यायचं, इजचं काय होईल, फक्त इजच राहील, कारण की नॉट घ्यायचं काम नाही. ऑलरेडी नॉट आहे, वाक्यामध्ये नॉट आहे, नॉट घ्यायचं काम नाही, इजच होईल. काय होईल, इज जसं या तसं. राजेश, इथं काय, मुलाचं नाव आहे राजेश, इथं काय मग ही, काय ही. शेवटी काय द्यायचा, क्वेश्चन मार्क. शेवटी काय द्यायचा, क्वेश्चन मार्क. सेंटेन्स जसं आहे तसं लिहायचं. फक्त वाक्यात जर नॉट आलं तर इजच होईल, इज नॉट होणार नाही. इजचं काय होईल, इजच. वाक्यात नॉट ऑलरेडी दिलेला आहे म्हणजे आपल्याला इज नॉट घ्यायचं, इजन घ्यायचं काम नाही. आणि राजेश इथं काय, मुलाचं नाव म्हणजे इथं काय ही. आलं लक्षात. तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण. Rani was not watching a movie. राणी काय करत नव्हती, मूवी बघत नव्हती. याला काय जोडायचं, आपल्याला क्वेश्चन टॅग जोडायचा आहे. काय जोडायचा आहे, क्वेश्चन टॅग. सेंटेन्स मध्ये नॉट आल्यास, इथं नॉट आहे, लक्ष द्या इकडे नॉट आहे. वाक्य काय जसं तसं लिहायचं, वाक्यात काहीच बदल करायचा नाही. राणी वॉज नॉट वॉचिंग अ मूवी. राणी वॉज नॉट वॉचिंग अ मूवी. काय करायचा, कॉमा द्यायचा. काय करायचा, कॉमा द्यायचा. आता नॉट आहे म्हणजे वॉचचं काय होईल, वॉच. आणि इथं काय, राणी म्हणजे काय येईल, वॉच. इथं काय, मुलीचं नाव म्हणजे काय येईल, शी. येस शी. वॉचचं कोण आलं, इथं नॉट आहे, इथं नॉट आहे म्हणून आपण वॉचच घेतलं. इथं नॉट नसतं काय आलं असतं, वॉचंट. काय आलं असतं, वॉचंट. पण इथं नॉट आहे म्हणजे इथं नॉट घ्यायचं, वॉच नॉट घ्यायचं काम नाही. फक्त काय, वॉच. आणि इथं मुलीचं नाव आहे म्हणून इथं काय, एस सी. आलं लक्षात. चौथं एक्झाम्पल. we have not a student. आम्ही
विद्यार्थी नाही आहोत. याला काय जोडायचं आपल्याला क्वेश्चन टॅग जोडायचा आहे. काय करायचं मग वाक्य सेंटेन्स जसंच्या तसं लिहायचं. वी हॅव नॉट अ स्टुडंट. काय करायचा कॉमा द्यायचा. काय करायचा कॉमा द्यायचा. आता हॅव जसंच्या तसं येईल आणि वाक्यात काय नॉट आहे म्हणजे हॅवचं काय होईल हॅवच होईल. आता वी आहे म्हणजे वीच होईल. शेवटी काय त्याचा क्वेश्चन मार्क. हे झालं आपला रूल 2. आता आपण काय करणार आहोत रूल 3 बघणार आहोत. आलं लक्षात. तुम्हाला समजलं काय सेंटेन्स क्वेश्चन टॅग करताना काय करायचं सेंटेन्स प्लस क्वेश्चन टॅग. सेंटेन्स जसंच्या तसं लिहायचं. वाक्यात जर नॉट असला तर वॉचच होईल. राणी इथं काय राणी म्हणून काही सी. लक्षात वी हॅव नॉट अ स्टुडंट याला काय जोडायचं आपल्याला क्वेश्चन टॅग जोडायचा आहे. वाक्य जसंच्या तसं लिहायचं. आता इथं नॉट आहे वाक्यात काय नॉट आहे म्हणजे हॅवचं काय होईल हॅवच. वी जसंच्या तसा शेवटी क्वेश्चन मार्क. जर वाक्यात नॉट नसतं आपण याच्या पहिले काय बघितलं नॉट वाक्यात जर नॉट नसलं तर काय करायचं वाक्यात जर नॉट नसलं वरचं काय वॉजंट क्वेश्चन टॅग काय वॉजंट. इथं हॅवचं काय हॅवंट काय होईल हॅवंट. हा चार्ट बघायचा वाटलं असतं. नॉट नसलं तरच हे होईल. आलं लक्षात. नॉट जर वाक्यात असलं तर वरचं वॉजच हॅवचं हॅवच विलचं विल शुडचं शुड. आलं लक्षात. वाक्यात जर नॉट असलं तरच नसलं तर वॉजंट. आलं लक्षात वरचं वॉजंट. आता आपण क्वेश्चन टॅग मधला रूल 3 बघणार आहोत. सेंटेन्स मध्ये मेन वर्ब आल्यास इथं काय ड्रिंक मेन वर्ब काय ड्रिंक रूट. आलं लक्षात. हे जर शब्द आले तर काय याचं. आलं लक्षात. आतापर्यंत काय बघितलं आपण इज एम आर हे घेतले होते. याच्यानंतर आपण काय केलं त्याचा क्वेश्चन टॅग इज इजंट वॉजंट म्हणजे ड्रिंक ड्रिंकंट ड्रिंक का नाही इकडे लक्ष द्या. आता इथं काय ड्रिंक V1 आहे काय वर्बचे फॉर्म V1 आहे. ड्रिंक काय ड्रिंक V1 आहे. आलं लक्षात. V1 आल्यास डोंट किंवा डज घ्यायचं. आलं लक्षात. डोंट किंवा डज आणि V2 आल्यास डिड घ्यायचं. डिडंट काय घ्यायचं डिडंट आणि V1 आल्यास डोंट किंवा डझंट. आलं लक्षात. आता डू कधी घ्यायचं आणि डोंट कधी घ्यायचं आणि डझंट कधी घ्यायचं. आता इथं काय सूरज नाव आहे काय सूरज. इथं सूरज काय एकवचनी नाव आहे म्हणून काय घ्यायचं डझन. आलं डझन. आलं लक्षात. इथं सूरज काय एकवचनी नाव आहे म्हणून काय घ्यायचं डझन. आलं लक्षात. आणि अनेकवचनी नाव असल्यास काय घ्यायचं डोंट. यू डोंट दे डोंट वी डोंट आय आणि अनेकवचनी नाव असले काय घ्यायचं डोंट. आता इथे सूरज काय एकवचनी नाव आहे म्हणून काय घ्यायचं लक्ष द्या. वाक्य काय करायचं दुसऱ्या तसं लिहायचं. क्वेश्चन टॅग करताना काय करतो वाक्य जसंच्या तसं लिहितो. सूरज ड्रिंक वाटर काय द्यायचा कॉमा. आता इथे लक्ष द्या. इथे काय V1 आहे म्हणून काही डझन किंवा डॉन पण त्याच्यापैकी काही सूरज इथं काय एक गोष्टी नाव आहे म्हणून काही डझन सूरज. आता इथं काही मुलाचं नाव आहे ही आणि शेवटी क्वेश्चन मार्क. काय केलं सेंटेन्स जसं तसं लिहिलं. काय इथं एक गोष्टी नाव म्हणून काय येतं डझन आणि ही आणि सूरज आहे इथं मुलाचं नाव म्हणून काय येतं ही शेवटी क्वेश्चन मार्क. आता दुसरं एक्झाम्पल काय संकेत रोट लेटर. आता इथं V2 आहे म्हणजे V2 आहे. इथं काही डिडंट इन काय डिडंट. वाक्य काय करायचं जसंच्या तसं लिहायचं. संकेत रोट अ लेटर कॉमा संकेत रोट अ लेटर कॉमा. आता इकडे लक्ष द्या. आता काय V2 आहे काय V2 म्हणून काही डिडंट. आता इथं काय संकेत मुलाचं नाव म्हणून काही ही काही इन शेवटी काय याचा क्वेश्चन मार्क. तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण. विजय ड्राइव्ह अ कार. आता इथं काय V1 आहे म्हणून काही डस किंवा डोंट इन. आलं लक्षात. आता विजय काय एक गोष्टी नाव आहे म्हणून काही पहिले काय करायचं जसं तसं एक्झाम्पल लिहून घ्यायचं. विजय ड्राइव्ह अ कार कॉमा काय याचा कॉमा. आता इथं विजय काय एक गोष्टी नाव आहे म्हणून काही डझंट. इथं काय एक गोष्टी नाव आहे म्हणून काही डझंट विजय म्हणून काही ही. आलं लक्षात. शेवटी क्वेश्चन मार्क. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. लक्षात आलं तुमच्या काय करायचं
मेन वर्ब आल्यास वाक्य तसे तसंच लिहायचं, त्यात काही बदल करायचा नाही. फक्त V1 आल्यास डस किंवा डोंट घ्यायचं, ते सब्जेक्ट नुसार घ्यायचं. सब्जेक्ट जर एक वचनी असला तर डस घ्यायचं आणि सब्जेक्ट जर अनेक वचनी असला तर डोंट घ्यायचं. आणि V2 असल्यास डिडंट घ्यायचं. काय घ्यायचं? डिडंट. V1 असल्यास डस किंवा डझंट. आलं लक्षात? एक्झाम्पल नंबर 4. Children like ice cream. आता इकडे याचा क्वेश्चन टॅग कसं करायचं? सेंटेन्स जसंच्या तसं लिहायचं. चिल्ड्रेन लाइक्स आईस्क्रीम. नाही ना, अँड काइन अँड आईस्क्रीम कॉमा. आता काय करायचं? इथं काय V1 आहे म्हणून काय डस किंवा डोंट. पण इथं काय चिल्ड्रन म्हणजे अनेक वचनी नाव आहे. चिल्ड्रन म्हणजे खूप सारे मुलं. आलं लक्षात? इथं काय चिल्ड्रेन खूप सारे मुलांना काय आवडते? आईस्क्रीम आवडते. आलं लक्षात? मग काय इथं चिल्ड्रन काय अनेक वचनी नाव. मग काय डोंट आणि चिल्ड्रन म्हणजे अनेक ते. काय इथं दे. काय THEY दे क्वेश्चन मार्क. आलं लक्षात? आपण काय केलं? चिल्ड्रन लाइक्स अँड आईस्क्रीम हे आपल्याला एक्झाम्पल होतं. त्याचं काय आपल्याला क्वेश्चन टॅग दिलं. काय केलं? वाक्य जसंच्या तसं लिहिलं, कॉमा दिला. आता इथं चिल्ड्रन म्हणजे काय अनेक वचने आहे. आलं लक्षात? अनेक वचने म्हणून काय इथं डोंट. आलं लक्षात? डोंट आणि चिल्ड्रनचं काय दे. आलं लक्षात? पाचवं एक्झाम्पल घे शेवटचं. योगेश गो टू स्कूल. आलं लक्षात? योगेश गो टू स्कूल. आता याचं कसं होईल? क्वेश्चन टॅग वाक्य काय करायचं? वाक्य जसं तसं लिहायचं. योगेश गो टू स्कूल. आता झालं. काय करायचं? कॉमा द्यायचा. आता इथं काय एक वचनी नाव आहे योगेश. काय एक वचनी नाव आहे. इथं गो आहे. एक वचनी नाव असल्यावर काय घ्यायचं? डझ. काय घ्यायचं? डझंट. काय घ्यायचं? डझंट. योगेशचं काय ही. शेवटी क्वेश्चन मार्क. हे झालं आपला क्वेश्चन टॅग मध्ये. आज आपण 3 रूल बघितले. आलं लक्षात? त्यातला पहिला कोणता? सिंपल सेंटेन्स. नंतर नॉट असल्यास काय घ्यायचं आणि तिसरा वाक्यात जर मेन वर्ब असल्यास काय करायचं ते आपण सर्व बघितलं. तुम्हाला हे लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही पॉज करून लिहून घेऊ शकता. तर आपला क्वेश्चन टॅग टॉपिक संपलेला आहे. तुम्हाला काही उदाहरण एक्झाम्पल दिलेले आहे ते तुम्ही घरी सोडवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.